गडचिरोली जिल्ह्यातील एका लहानशा गावात मातीच्या अंगणात झाडाखाली वर्ग भरायचा. शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोची. त्या शाळेत शिक्षक होते देशमुख सर. सगळे कपडे चप्पल घालून यायचे, पण शिकवताना डोळ्यांत तेज असायचं. गावात बहुतेक लोक शेतमजूर, मुलं पहिल्या पिढीत शिकणारी. सर घराघरात जाऊन आईबापांना समजावायचे, तुमचं लेकरू शहाणं आहे, शाळा सोडू नका. कितीतरी मुलांना त्यांनी स्वतःच्या पैशाने वह्या, पेन, ड्रेस आणून दिले. एखादा आजारी असला तर औषधं आणून दिली. शाळा म्हणजे त्यांचं मंदिरच होतं. एक दिवस त्यांना तालुक्यात बदली झाली. मुलं रडली. सर म्हणाले, तुम्ही शिकता राहा. एक दिवस मला अभिमान वाटेल की माझ्या विद्यार्थ्यांनी गाव उजळवलं. वर्ष लोटली. मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये देशमुख सर ॲडमिट होते. वय झालं होतं, थोडं अशक्त, थोडं विसराळू. त्यांच्या इलाजासाठी आलेले डॉक्टर त्यांच्याशी सहज बोलत होते. एक दिवस डॉक्टरने विचारलं, सर तुम्ही शिक्षक होतात का? देशमुख सर म्हणाले, हो, गावात शिकवायचो. पण आता आठवत नाही फार काही. डॉक्टर हसला. डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणाला, सर, मीच तो गोपाळ. झाडाखाली बसून लिहायला शिकलो तुमच्याकडून. आई, बाबा शेतात जात होते. तुम्ही मला पेढा दिला होता पहिल्यांदा, 10 पैकी 10 मिळवून. सर, तुम्ही विसरलात, पण मी नाही विसरलो. देशमुख सर काही क्षण स्तब्ध झाले. डोळ्यात पाणी. त्यांनी हात पुढे केला आणि फक्त एवढंच म्हणाले, माझं काम वाया गेलं नाही ना? डॉक्टर म्हणाला, तुमचं एकही शब्द वाया गेला नाही, सर. माझ्या हातून आज शेकडो लोकांचं आयुष्य वाचतंय आणि ते फक्त तुमच्या त्या पासून सुरू झालं.